स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्डबद्दल महत्त्वाची माहिती बघितलेली आहे। मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राइब करा। मग मित्रांनो, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। मग मित्रांनो, ही कार्यवाही कशी राहील तर बघा, सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे। मग काय माहिती तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील किंवा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेली फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी। मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राइब करा, म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्यासाठी आणखी अशी नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल। पुढे आहे मित्रांनो, फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। पुरावा म्हणून काय काय ग्राह्य आहे मित्रांनो तर भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजेचं देयक, टेलिफोन किंवा मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील। दिलेल्या वास्तव्याचा पुरावा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा, म्हणजे मित्रांनो 1 वर्षातील हा पुरावा असावा। शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे। फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत। वरील कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी। ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेस सहभागी होण्यास जाहीर आवाहन करावे। म्हणजे मित्रांनो 30 एप्रिलपर्यंत ही कार्यवाही यांना करायची आहे। पुढे असं मित्रांनो की आलेल्या माहितीची तपासणी करणे। माता तपासणी वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबत कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी। वरील छाननी केल्यानंतर वास्तवाचा पुरावा योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट म्हणून करावी। तर गट ब मध्ये वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची यादी करावी। गट यादीतील शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रासह अनुसरून योग्य त्या वर्गवारीत पूर्ववत चालू किंवा कार्यरत राहील। गट ब यादीतील शिधापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित कराव्यात। गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिकाधारकांना आणखी 15 दिवसांची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे। आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा। त्यानंतरही वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात। ही कार्यवाही 1 महिन्यात पूर्ण करावी, म्हणजे 31 मे पर्यंत। मग मित्रांनो, असं महत्त्वपूर्ण जी तुम्हाला आता माहिती तुम्हाला मी सांगते ती या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती वाचून घ्या। जर मी तुम्हाला प्रत्येक माहिती सांगत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की तुम्हाला जी माहिती महत्त्वाची वाटते ती माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वाचण्याचा प्रयत्न करा। मग मित्रांनो, वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी किंवा कामगार यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल असं कर्मचाऱ्यांकडे
पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी। सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील। शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी। विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी। त्याप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेले व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे। मग मित्रांनो, शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्याला शासकीय अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनाला सादर करावी। जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेला अर्ज व त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना वितरित केलेला अर्ज तसेच शिधापत्रिकाधारकांना वितरित केलेले अर्ज, शिधापत्रिकातून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा। वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी। या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणे त्रास्त भावात दुकानाकडे नियंत्रण तात्काळ कमी करण्यात यावे। अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबत अहवाल खालील वितरणामध्ये दरवर्षी दिनांक 15 जूनपर्यंत शासनाला सादर करावा। मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ह्या शासन निर्णय तुम्हाला जर यातलं काही महत्त्वाचं वाटत असेल तर आपला व्हिडिओ पॉज करून बघू शकता, तुम्ही वाचू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यामुळे मी तुम्हाला जे महत्त्वपूर्ण आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा। मित्रांनो, जो अर्जाचा नमुना जो आहे तो नमुना शिधापत्रिका तपासणी नमुना तो देखील मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे। त्याप्रमाणे हा नमुना असेल, त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसम्बरला आवर्जून सबस्क्राईब करा। असंच प्रेम नेहमी असू द्या। आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो, खूप धन्यवाद प्रकट करतो। मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पॉज करून ती माहिती वाचू शकता। व्हिडिओ लांब होत आहे त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला जे महत्त्वपूर्ण वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो।